आता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण झालेली आहेत। मुलांच्या तुलनेने जवळपास 5.80% जास्त मुली उत्तीर्ण झाल्यात। कोकणाचा सर्वाधिक निकाल लागलाय तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा सर्वात कमी निकाल लागलेला आहे। पुण्यातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आता मी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आहे आणि इथं जर आपण आपल्यासोबत ओजीसी आहे जिला 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत। 100%। पहिले तर तुझं खूप खूप अभिनंदन। कशा पद्धतीने म्हणजे टीचर्स आलेले आहेत, स्वागत करतायत, कुणी औक्षण करतंय तुझं? छान वाटतंय। खूप जास्ती अपेक्षेप्रमाणे चांगले मार्क पडले आणि माझ्या शाळेचं, शिक्षकांचं, सगळ्यांचं, पालकांचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये। त्यांच्यामुळे हे आज शक्य होतंय असं मला वाटतं। काय लिहिलंस तू असं पेपरमध्ये की एक गुण सुद्धा कट करता नाही आलं तुझं? फार विशेष असं काही त्यात प्रयत्न करायचे नसतात। आपल्या हातात पुस्तकं असतात, शिकवणारे शिक्षक असतात, घरी आई बाबा असतात आणि देवाने दिलेली बुद्धी असते। तेवढं वापरून अभ्यास व्यवस्थित केला की होऊन जातं। असं कुणा यू आर स्पेशली ब्लेस्ड। बाकीच्यांना हे झालं नाही शक्य। हो, म्हणता येईल असं। म्हणजे आता विश्वास होता एवढेच मिळतील तुला का कमी जास्त काय अपेक्षा होती तुझी? नाही, अभ्यास तर त्या दृष्टीनेच केलेला होता मी आणि तरी थोडीशी धाकधूक असतेच की लक फॅक्टर जो म्हणतात तो साथ देईल का, पण झालं त्यानुसार। म्हणजे अपेक्षा तर होती 100%ची आणि मिळाली त्यानुसार। कशात होईना? आणि स्वप्न काय बघतेस तू? काय बनायचंय तुला मोठं होऊन? मला सायन्स घ्यायचं आहे आता, एवढं ठरलंय आणि रिसर्च फील्डमध्ये जाईन असं। हां, काय सायंटिस्ट व्हायचंय तुला? नाही, नॉट नेसेसरी। हां, पण म्हणजे मला आयुर्वेद वगैरे असं ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर मग त्याच्यामध्ये रिसर्च करायला आवडेल मला। क्या बात आहे। तुझं अभिनंदन। पहिले तर आई वडील सुद्धा आहे तिचे। सर, काय म्हणजे फक्त अभ्यास काय एक वेगळंच म्हणजे 100 आउट ऑफ 100 अजून काय अपेक्षा पाहिजे आता? त्या अपेक्षापेक्षा म्हणजे तिची इच्छा ही फार जोरदार होती की आपल्याला 100 पैकी 100 मिळावेतच का, आणि त्या दृष्टीने तिचा प्रयत्न फार महत्त्वाचा आहे। आणि म्हणजे मुलांचेच प्रयत्न असतात, ते शेवटी लिखाण असतं आणि ती म्हणाली तसं देवाची साथ, शिक्षकांची साथ हे फार महत्त्वाचं असतं। बाकी सगळ्या गोष्टी मग घडत राहतात आपोआप त्याच्या बरोबरीने। तुझ्यासोबत आणखीन असे पुण्यातून बाऱ्यात राज्यात जवळपास 179 विद्यार्थी आहेत असे आहे ना, त्यांना आउट ऑफ आउट मिळालेत 100 पैकी 100। अच्छा, नाही मला तसा अंदाज नव्हता, पण हो, छान गोष्ट आहे। एवढी हुशार मुलं आहेत म्हणजे आपल्या राज्यात, चांगलं वाटतंय। दरवेळेस मुलीच कसं काय बाजी मारतात? तुला असं प्रश्न पडला का की मुलं का नाही करत? मुलांचं म्हणजे कुठेतरी मागं राहतात का ते? नाही, मला तसं वाटत नाही। मागच्या वर्षी आमच्याच शाळेत एक मुलगा होता 100% वाला, त्यामुळे असं काही नाहीये की मुलं नाही करत। अभ्यास केल्यावर मिळू शकतात मार्क। व्यवस्थित चांगल्या दिशेने अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। एक आनंदाचा वातावरण आज 10वीच्या या निकालानंतर शाळांमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा।